तीन वेगवेगळ्या घडलेल्या अपघातात तिघांचा मृत्यू तर 8 जण जखमी झाल्याची घटना मंगळवार तारीख 9 रोजी रात्री 7:30 ते 8:30 वाजेच्या सुमारास घडल्या. दरम्यान एकाच वेळी या तिन्ही अपघातातील जखमींना उपजिल्हा रुग्णालयात एकाच वेळेस दाखल करण्यात आल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांची धावपळ झाली. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी, सुरक्षा रक्षक व स्थानिक नागरिक यांनी जखमींना वेळेत उपचार देण्यासाठी मदतकार्य केले. पहिल्या घटनेत भरधाव रिक्षा पलटी होऊन घडलेल्या अपघातात एका मुलीचा मृत्यू तर 4 जण जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना मंगळवार तारीख 9 रोजी छत्रपती संभाजीनगर नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कोल्ही घाटात रात्री 8 ते 8:30 वाजेच्या सुमारास घडली. अश्विनी सिद्धार्थ अभंग, वय 18 वर्षे, राहणार सासेगाव, तालुका कन्नड, हल्ली मुक्काम जाधववाडी, छत्रपती संभाजीनगर असे घटनेतील मयत मुलीचे नाव आहे. तर या अपघातात दीक्षा रेवत शिरसाट, वय 33 वर्षे, राहणार चिकलठाण, पूनम राजू जाधव, वय 25 वर्षे, राहणार छत्रपती संभाजीनगर, शिल्पा संकेत साळवे, वय 32 वर्षे, राहणार धोंदलगाव, ऋषिकेश सिद्धार्थ अभंग, वय 25 वर्षे, राहणार छत्रपती संभाजीनगर हे जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरूरच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाचे नियंत्रण सुटून कोल्ही घाटात रिक्षाचा अपघात झाला होता. अपघातातील जखमींना स्थानिक व पोलिसांनी मदतकार्य करत तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी अश्विनी हिला तपासून मृत घोषित केले, तर अन्य 3 जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दुसऱ्या घटनेत मंगळवारी सायंकाळी 8 ते 8:30 वाजेच्या दरम्यान 2 दुचाकीची धडक होत घडलेल्या अपघातात 2 मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला. ही घटना जुन्या नागपूर मुंबई महामार्गावर शिवराई जवळ घडली. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार प्रवीण सुरेश चव्हाण, वय 32 वर्षे, राहणार कुंभार गल्ली, वैजापूर हे जुन्या नागपूर मुंबई महामार्गाने वैजापूरच्या दिशेने येत असताना समोरून लासूरच्या दिशेने दुचाकीवर येणाऱ्या विलास भिकाजी खावले, वय 32 वर्षे, राहणार नारेगाव व रामार्जुन भुमरे, वय 25 वर्षे, राहणार पैठण यांच्या दुचाकीसोबत शिवराई शिवारात धडक झाली. जखमींना गोलवाडी, बेंदवाडी, शिवराई येथील नागरिकांनी मदतकार्य करत वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र विलास खावले व प्रवीण चव्हाण यांना वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले, तर जखमी राम भुमरे यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. तिसऱ्या घटनेत दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने 3 जण जखमी झाले. महालगाव जवळ मंगळवारी रात्री हा अपघात घडला. अपघातात नेहा श्रीधर अहिरे, शोभा श्रीधर अहिरे, देवयानी श्रीधर अहिरे, वय 11 वर्षे, राहणार सिन्नर हे जखमी झाले. महालगाव जवळ दुचाकीने जात असताना कुत्रे आडवे आल्याने दुचाकी घसरून अपघात घडला. जखमींना रुग्णवाहिका चालक अमोल धिवर, सतीश जाधव यांनी मदतकार्य करत वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेच्या मदतीने दाखल केले. अपघातात एक चिमुकली गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान एकाच वेळेस 3 अपघातातील जखमी उपजिल्हा रुग्णालयात आल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांची धावपळ झाली. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांना सुरक्षा रक्षक, वैद्यकीय कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी मदतकार्य केले. घटनास्थळी आमदार रमेश बोरनारे, शैलेश चव्हाण, महेश बुनगे, ज्ञानेश्वर शिरसाट, विनोद राजपूत, राजेंद्र साळुंके, धीरज साळवे यांनी भेट दिली.